हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण उपासाची साबुदाण्याची खिचडी करणार आहे। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकते। तेल गरम होऊ दे तोवर साहित्य बघूया। हा साबुदाणा आहे, हा मोकळा भिजलेला आहे। सर रात्रीचा भिजवला होता मी, पूर्णपणे असं छान मऊसूत भिजलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची, बटाटा, शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे। त्याच्यानंतर लिंबू, मीठ आणि थोडेसे जिरे। आता तेल तापलेलं आहे, थोडीशी साखर पण टाकायची चवीपुरती, अगदी थोडी। इथं जिरे टाकले। त्यानंतर मिरची टाकली। मिरची आवडीनुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे। खिचडी करायला एकदम सोपी आहे, फक्त साबुदाणा व्यवस्थित भिजलेला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया। मीडियम साईजचा एक बटाटा घेतला। बटाटा पण थोडासा हा उकडून घेतलेला बटाटा। बटाटा परतला। त्याच्यामध्ये साबुदाणा टाकूया। त्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं मोठं मोठं ठेवलं आहे मी, जास्त बारीक नाही केलं। मला थोडं मोठं आवडतं, मोठंच ठेवलं। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया। त्या चवीनुसार मीठ। परत त्याला मिक्स करून घेऊया। आज संकष्टी आहे, त्यामुळे आज खिचडीची रेसिपी दाखवते। आता हे 1-2 मिनटं परतवायचं आणि 2 मिनटाला झाकण लावून ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूया चवीपुरती आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया। चवीपुरता लिंबाचा रस, तुम्हाला आवडत नसेल लिंबाचा रस तर नका टाकू। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता गॅस कमी करून ह्याच्यावर 1-2 मिनटं झाकून ठेवायचं।
2 मिनटं आपण झाकून ठेवूया. आपली मऊसूत खिचडी तयार होईल.